नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। हक्काच्या आरक्षणासाठी मातंग समाजाचा साताऱ्यावर विराट मोर्चा। सातारा जिल्हा राजधानी साताऱ्यात हक्कासाठी, आपल्या अस्तित्वासाठी आणि न्याय्य आरक्षणाच्या मागणीसाठी आज साताऱ्याची राजधानी अक्षरशः दणाणून गेली। सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने आलेल्या मातंग समाज बांधवांनी ड उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा धडकवला। हातात झेंडे, घोषणांनी आसमंत दणाणून सोडणारे कार्यकर्ते आणि आपल्या मुलाबाळांसह सहभागी झालेल्या महिला पुरुषांच्या उपस्थितीने हा मोर्चा ऐतिहासिक ठरला। आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे हक्क मिळालाच पाहिजे अशा जोरदार घोषणांनी सातारा शहराचा प्रत्येक कोपरा घुमून गेला। आपल्या न्याय्य मागण्यांसाठी एकवटलेल्या समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत प्रशासनाला निवेदन सादर केले। यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करत सामाजिक न्यायाच्या लढ्याला नवसंजीवनी देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। हक्काच्या आरक्षणासाठी, न्याय्य उपवर्गीकरणासाठी आणि सामाजिक समतेच्या लढ्यासाठी निघालेल्या या विराट मोर्चाने आज सातारा जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले असून मातंग समाजाच्या एकजुटीची ताकद पुन्हा एकदा राज्याला दाखवून दिली आहे। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। आज आपल्या हक्काच्या मुद्द्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये तमाम मातंग समाजाच्या वर्गीकरणाच्या मुद्द्यावरून जाहीर निषेध करत भव्य स्वरूपाचा मोर्चा काढून साताऱ्यातील कलेक्टर साहेबांना आज त्यांनी निवेदन दिले। तर जाणून घेऊया त्यांना काय आश्वासन कलेक्टर साहेबांना दिलेले आहे। साहेब, काय सांगाल, आपण आज या भव्य स्वरूपाचा मोर्चा काढला आणि कलेक्टर साहेबांना जे निवेदन दिलं, तर काय आता कलेक्टर साहेबांसोबत आपलं काय बोलणं झालं? सर्व महामानवांना अभिवादन करून आज बोलतो मी अमोलावरून पाटोळे, सामाजिक कार्यकर्ता आहे। सकल मातंग समाज सातारा जिल्हा याच्यातर्फे आज सातारा कलेक्टर ऑफिसवर आरक्षणात उपवर्गीकरण झालं पाहिजे या मागणीसाठी आम्ही तमाम जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यानं, प्रत्येक घराघरातल्या माणसानं कष्ट करून इथं आलेत आणि त्यांचा पहिला आभार मानतो। आणि कलेक्टरांना आम्ही आज निवेदन दिलं। हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून पायी चालत लहुजी वस्ता साळवे आणि राजवाडा मार्गे कलेक्टर ऑफिसपर्यंत पोहोचला। उन्हातानात लोक इथं पाण्यापासून हे वंचित राहिलेले लोक आहेत। या वंचितांना न्याय मिळण्यासाठी ही लोक आपली इथं आलेली आहेत। काही सांगलीवरून आलेत, काही कोल्हापूरवरून आलेत। पण कलेक्टरना आम्ही विनंती केली की न्यायमूर्ती सुप्रीम कोर्टानं आपल्या 1 ऑगस्ट 2024ला जे इम्प्लिमेंट केलं त्या इम्प्लिमेंटचं महाराष्ट्र शासनानं हे करावं, तात्काळ अंमलबजावणी करावी असं आम्ही विनंती कलेक्टर साहेबांना केलं। तो मेसेज त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना द्यावा, आमची अशी मागणी आहे। आता आपण बघितलं तर गेल्या 1 वर्षापासून हा उपवर्गीकरणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे। भव्य स्वरूपाचा महाराष्ट्रातील सर्व मातंग समाजाने आझाद मैदानावरती पण मोर्चा काढला होता आणि त्यावेळेस आपले बावनकुळे साहेबांनीही काही आश्वासन दिलेले होतं। त्या आश्वासनाबाबत काय झालं? तर शेवटी सरकार आहे, ते आश्वासन दिले म्हणजे ते पाळतील असं आम्हाला वाटतंय। ह्या विधानसभे आता जी ही आपली पावसाळी अधिवेशन आहे त्या अधिवेशनात हे इम्प्लिमेंट करतील असं आम्हाला आश्वासन वाटते, पूर्ण करतील त्याचं बरोबर वाटते। तर बघा, आज भव्य स्वरूपाचा मोर्चा मातंग समाजाच्या वतीने आपल्या हक्काच्या लढाईसाठी काढण्यात आलेला आहे आणि त्याबरोबरच सांगली जिल्ह्यातून काही मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आंदोलन करते आलेले आहेत। तर त्यांच्याकडनंही आपण जाणून घेऊया। काय सांगाल साहेब आजच्या मोर्चाबाबत? पहिल्यांदा सातारा ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, क्रांतीची भूमी आहे, क्रांतिसिंह नाना पाटलांची भूमी आहे आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची ही भूमी आहे। या महाराष्ट्रातून ही उठलेली आरक्षण उपवर्गीकरणाची जी लढाई आहे ही लढाई आता अंतिम टप्प्यात आहे। आपण बघत असाल की महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये रोज परभणीला मोर्चा निघाला, काल बीडला मोर्चा निघाला, आज सातारला मोर्चा निघालाय। त्याचबरोबर आज क्रांतीसूर्य लहुजी वस्ता साळवे यांच्या गंजपेठ येथील तालमीपासून आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे नातू सचिनभाऊ साठे हे पायी पदयात्रा काढत आज मुंबईला पदयात्रा घेऊन चालले आहेत। आज ह्याच दिवशी आज साताऱ्यामध्ये हे आंदोलन होतंय। खरं वास्तविक न्यायमूर्ती बदर समितीच्या ज्या शिफारशी आहेत त्या या शासनानं लागू कराव्यात आणि आमची मागणी अशी आहे की आम्ही काय लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मागितलेलं नाही,
आणि आरक्षण मागितलं की मातंग समाजाला आंबेडकर विरोधी अँटी आंबेडकराईज अशा पद्धतीनं ठरवायचं पाप काय आंबेडकरांचं नाव घेऊन काय लोक करतात या गोष्टीचा प्रथम मी निषेध करतो. खरं तर बाबासाहेबांना मानणारा खरा समाज कुठला असेल, अण्णाभाऊंना मानणारा खरा समाज कुठला असेल तर स्वतः अण्णाभाऊंनी ती सांगितलं, जग बदल घालून गाव गेले सांगून मज भीमराव. अण्णाभाऊ हे म्हणतायत की बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं, आज ते आम्हाला कळायला लागलं, परंतु ज्यांना कळायला पाहिजे होतं त्यांना ते आज कळत नाही. कारण महात्मा जे भगवान बुद्धांची जी शिकवण आहे भौतृ सभ्य मंगलम, याचा अर्थ काय आहे की सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. आज मातंग समाजाची भूमिका तीच आहे की सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. आम्ही भूमिका बुद्धाचीच घेऊन चाललोय, आम्ही बाबासाहेबांचीच भूमिका घेऊन चाललोय, आम्ही अण्णाभाऊंचीच भूमिका घेऊन चाललोय की सर्वांचं कल्याण होऊ दे. परंतु सर्वांच्या कल्याणाच्या आड काही लोक येत आहेत की त्यांना उपेक्षित वंचित शेवटच्या घटकाला न्याय मिळणं हे त्यांना बरं वाटत नाही. आज संविधानच्या न्यायमार्गानं 7 खंडपीठ सदस्यानं सुप्रीम कोर्टाचा निर्णय दिलाय. याच्यापेक्षा हुशार कोण आहे? आज जे जुने सामाजिक न्यायमंत्री होते राजकुमार बडोले त्याच विरोध करतायत. काल रामदास आठवलेंनी आरक्षण उपवर्गीकरणाला पाठिंबा दिला, मग विरोध कोण करतोय? जे या समाजाचे मोठे घटक म्हणून जे लोक काम करतायत, जे आज केंद्रामध्ये सामाजिक न्याय मंत्री आहेत, अशा रामदास आठवलेंनी देखील आता पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळं आता आरक्षण उपवर्गीकरणाला कोणाचा विरोध नाही, फक्त यांच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी जी काही लोक विरोध करतायत ती त्यांच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी त्यांचा विरोध आहे. आम्ही त्यांना अपील करतोय मातंग समाजाच्या वतीनं राज्यातल्या की तुम्ही बाबासाहेबांच्या विचारानं या आरक्षण उपवर्गीकरणाच्या लढ्याला पाठिंबा द्या. आमची इच्छा आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांची असणारी राजधानी सातारा या ठिकाणी आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे या मागणीसाठी भव्य असा लाखोच्या संख्येने या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आहे. आणि या मोर्चासाठी आम्ही समस्त सांगली जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी या मोर्चामध्ये आम्ही सहभागी झालो आहोत. अनेक वर्षापासूनची अनुसूचित जातीमधल्या जवळजवळ सर्वांचीच मागणी होती की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि प्रत्येकाला त्याच्या लोकसंख्येप्रमाणे व मागासलेपणाने त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. आम्हाला कुणाच्याही ताटातलं नको आहे. आम्हाला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे, सामाजिक न्यायाची जी भूमिका मांडलेली आहे त्याच पद्धतीनं आम्हाला ते आरक्षण पाहिजे. आणि हे आरक्षणाचं उपवर्गीकरण येणाऱ्या काळात होणार आहे याची आम्हाला पुरेपूर खात्री आहे. परंतु काही समाजकंठक आमच्या मातंग समाजाची जाणून बुजून बदनामी करत आहेत, आमच्या महापुरुषांच्यावरती बोलत आहेत, आमच्या महापुरुषांची खिल्ली उडवत आहेत. त्यांना मला एकच सांगायचं आहे की बाबारो, आता आम्ही मातंग समाज एक झालोय आणि तुमच्या पोटात दुखायचं काय आता कारण नाही. आम्ही आमच्या हक्काचं मागण्यासाठी रस्त्यावरती उतरलोय आणि ते आम्ही मिळवल्याशिवाय शांत राहणार नाही. त्यामुळे आम्ही आता गप्प आहोत, याचा अर्थ आम्ही काही शंड नाही आहोत. येणाऱ्या काळात आम्ही तुम्हाला जशाच तसं उत्तर देण्याची धमक आमच्या या मातंग समाजामध्ये आहे. त्यामुळे आमच्या महापुरुषांची बदनामी आणि समाजाची बदनामी इथून पुढच्या काळामध्ये आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा आजच्या या साताऱ्याच्या मोर्चामधून या ठिकाणी मी देतोय. धन्यवाद. दुसरी मागणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्या. अरे आम्ही मोर्चा आंदोलन करायचे तर किती, आम्ही संविधानात मार्गातनं चालायचं किती. अरे बाबांनो, आमचा मोठा भाऊ म्हणून आमचं सांत्वन करून आमच्या बरोबर चालायचं का आम्हाला खड्ड्यात घाला आमच्या विरोधात तुम्ही मोर्चे काढताय. भारतीय संविधान मान्य म्हणजे आर्टिकल 14 नुसार कायदा पुढे समानता असेल, आर्टिकल 19 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, आर्टिकल 21 नुसार बोलण्याचा अधिकार आहे. म्हणून तुम्ही काही पण करता काय? अरे भावानो, तुम्हाला आम्हाला एवढंच सांगायचं आहे, हम भी चुप है, अभी तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. पण आम्ही बाबासाहेबांचं संविधान सोडणार नाही. सुप्रीम कोर्टानं आम्हाला आदेश केलाय, आरक्षण आम्ही घेणार आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं काही झालं तर मातंगांना आरक्षण मिळणार. त्यामुळे बांधवांनो, आपल्याला आरक्षण मिळणार आहे. किती रक्ताचे वारसदार बोंबाळले तर आपल्या मागांना आरक्षण मिळणार. आपण 1% आपला समाज जास्त आहे त्यांच्यापेक्षा. त्यामुळं आपण मोर्चे काढतच राहू, ते बी भारतीय संविधानाला राहून आणि भारतीय संविधानाला राहून संविधानाचं रक्षण करणे हे परम कर्तव्य मानून आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा घेऊन सातारचा मोर्चा झाला. इथून पुढे सगळे मोर्चे होतील आणि लास्ट आमचा मोर्चा होणार आहे तो कोल्हापूरच्या राजेश्री शाहू महाराजांच्या नगरीत. जिथनं आरक्षणाची सुरुवात झाली तिथं आमचा 10 ते 15 लाखाचा मोर्चा शेवटचा होणार आहे. धन्यवाद. ओके, तर बघा कोल्हापूरवरून आलेले ही
मोर्चामध्ये सामील झालेले लोकांनीही आपला आक्रोश हे दाखवला. एवढं मोठं सगळं तुम्ही दाखवणार आहेत का? थोडं बोलायचंय का? 2च मिनिटं ह्यांना बोलू द्या, परत तुम्ही बोलायचं. हा, घ्या बोला. काय बोलू आपण? काय बोलायचंय काय? हे आरक्षण उपवर्गीकरण हे तात्काळ झालं पाहिजे. या लढ्याची पश्चिम महाराष्ट्रातल्या लढ्याची सुरुवात ही क्रांतिसिंह नाना पाटलांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा जिल्ह्यातून झालेली आहे. आता आपण बघत असाल की इथं लाखो समाज बांधव इथं आलेत, सगळे रस्ते पॅक आहेत. आता इथं इतिहासातली पहिली घटना असेल की जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः येऊन इथं निवेदन स्वीकारलेलं आहे. कारण बाकीच्या वेळा जर आपण बघितलं तर निवेदन स्वीकारायला जी समाजाला आरक्षण उपवर्गीकरणाची गरज आहे आणि ती होईल अशा पद्धतीची या निमित्ताने मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय लहुजी. जिल्ह्यामध्ये त्या हक्काच्या लढाईसाठी भव्य स्वरूपाचा मोर्चा झालेला आहे. मी इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड.